तर आज लाँग विकेंडमधला पहिला सुट्टीचा दिवस शनिवार, त्यामुळं सकाळी सकाळीच आपला नाश्ता करून फिरायला निघालेलो. जाताना मला शोरूम दिसलं खराडी चौकाजवळ अल्ट्राव्हायोलेटचं. तर म्हटलं नवीन जी त्यांची बाईक लॉन्च झाली आहे स्पोर्टी7 क्रॉसओव्हर ती बघून जाऊया. कारण खूप जास्त ॲडव्हर्टाईज आणि प्रमोशन्समध्ये ती गाडी दाखवत आहेत की फर्स्ट इलेक्ट्रिक ॲडव्हेंचर बाईक आहे. ADV सेगमेंटमध्ये इलेक्ट्रिक लॉन्च केली आहे त्यांनी. इथं आपले डोगेश भाऊ झोपलेले, मग गाडी लावायला जागा नव्हती. मग दुसरीकडे पण लोकांनी सगळं फुल पार्किंग आडवे उभ्या गाड्या लावून केलं होतं, त्यामुळं मग म्हटलं इथंच लावूयात. थोडीशी कोपऱ्यात घेऊन थोडी पुढे घेऊन फक्त गाडी लावली, जेणेकरून डॉगेशरावांना पण काही त्रास नको. आणि म्हटलं जस्ट चेक करून येऊ, ॲवेलेबल असेल तर टेस्ट राईड पण घेऊया. तर बघू आता काय म्हणजे शोरूममध्ये काय म्हणता येते. गाडी तर पुढे उभी दिसते, दिसायला मस्त आहे गाडी, रेड कलरमध्ये एकदम युनिक अशी त्यांनी डिझाईन बनवली आहे. शोरूम हे नवीन झालेलं दिसतं, कारण ह्याच्या आधी जेवढं आम्ही इथं आलो तेवढ्यात कधी असं बघितलं नव्हतं की अल्ट्राव्हायोलेट शोरूम झाले. इथं त्यांची F77 फर्स्ट मॉडेल जे त्यांनी लॉन्च केलं होतं इलेक्ट्रिकमध्ये ती पण आहे. बघूया आता काय त्यांचं बोलणं होतं ते. शूज मॅन्डेटरी शूज आणि डिपेंड करतं तुम्ही कलर कुठला घेता. रेड ओरिजिनलमध्ये जर 7.1 किलोवॉटची बॅटरी आहे, त्याच्यात तुम्ही घेतला रेड कलर समजा म्हणताय तर तो जातो तुम्हाला 3 लाखापर्यंत जातो. 3पर्यंत. त्याला हे नाही काय फेममध्ये याच्यात त्याच्यात काही कशात काय फेम 2मध्ये नाही का त्याच्यात? नाही तसं काहीच नाही. आय गेस ह्याच्या रिवोल्टवरती फेम 2 ॲड होते, पण अल्ट्राव्हायोलेटला नाही होत ॲड. अल्ट्राव्हायोलेट कसं थोडा प्रीमियम सेगमेंटमध्ये जातं, पण EVमध्ये सगळ्यांनाच ॲड होतं. हो तर सगळ्यांना ॲड, बट अल्ट्राव्हायोलेट नाही प्रोव्हाइड केलं सगळ्यांना. आणि फायनान्स वगैरे करून कितीपर्यंत जातं? फायनान्स आपल्याकडे आहेत 3 बँक्स आहेत आपल्याकडे. IDFC, L&T फायनान्स म्हणून एक आहे आणि HDFC फायनान्स एक आहे. मिनिमम 50,000 तुम्हाला डाऊन पेमेंट करावं लागतं. बाकी तुमचं लोन जातं, डिपेंड्स ऑन युअर सिबिल स्कोअर आणि डॉक्युमेंट्स. म्हणजे आत्तापर्यंत जर केलं असेल फायनान्सवर तर कितीपर्यंत जाते आपण टोटल? तर 60,000पर्यंत लोक करतात. 10,000 बुकिंग अमाऊंट आणि 50,000 डाऊन पेमेंट. मग त्यांना 3 इयर्ससाठी वगैरे एखादी 5-5.5 हजारापर्यंत बसते. टोटल इंटरेस्ट प्लस अमाऊंट करून किती 4-3-4 4-4.5 पर्यंत. डिपेंड्स तुम्हाला इंटरेस्ट रेट वगैरे काय लागतं सगळं. तरी एक अंदाजे आपण 9चा इंटरेस्ट रेट जरी पकडला तरी तुम्हाला जातं 30-40 हजार तुम्हाला जास्त द्यावं लागतं. असं तरी त्यांनी सांगितलं की टेस्ट राईडसाठी शूज कंपल्सरी आहेत. तर सहज बाहेर निघालेलो, गाडी सर्व्हिसिंगचं चेक करायचं होतं मला ॲक्च्युली, त्यामुळं शूज काही घातले नव्हते. त्यांनी सांगितलं की शूज घालून यायला लागेल. तर बघूयात नंतर येऊ. आणि ते चेक करण्यासाठी टेस्ट राईड घेऊनच्या आधी त्यांनी प्राइसिंग पण सांगितली त्याची 5 लाखापर्यंत जाते टोटल. ते गाडी ठीक आहे, मस्त आहे, रेंज पण चांगली आहे त्याची, पण 5 लाख प्राईस इलेक्ट्रिकसाठी खूप जास्त होते. तर आधी ह्या गाडी सर्व्हिसिंगचं बघू आणि मग बाकीचं करूया. आता राईड करून गाडी टूरला एकदा चेक करा. मागं पण एकदा येऊन गेलो. आता यांना सांगितलं गाडी सर्व्हिसिंग करायची आहे, काय प्रॉब्लेम आहे चेक करायचं आहे. म्हटलं गाडी सोडून जायला लागेल. अरे चेक करायला पाहिजे ना आधी,
डायरेक्ट सोडून जायला पाहिजे कसं म्हणून सांगितलं. मला काय माहीत नाही, म्हटलं मी आजच ऑलरेडी घेऊन गेलो आहे, ते एकदा चेक करायला लावा तुमचं कोण असेल सुपरवायझर, शोरूमचं कोण असेल माणूस त्याला, तर बघतो म्हणतात. तोपर्यंत आपलं थांबतो इथं. तर माणूस गेला आहे तो टेस्ट राईडसाठी, तर आला आहे, तर त्याला विचारूयात काय नक्की किती काय प्रॉब्लेम आहे ते. काय आले काय काय गाडीमध्ये हेड ब्लॉक करून राहणं, गाडी व्हायला खाते. एस्टिमेट मला ते नाही किती काय जर हाफ इंजन कामात हाफ इंजन एक 12.5 पर्यंत जाईल. हां, तर क्लच प्लेट नाही धरले मी. क्लच प्लेट एक 3,500-3,000 क्लच प्लेट आहे. बाकी जर खोलल्यानंतर अजून काय 3,500 नसलंच प्लेट झालं. तर खोलल्यानंतर अजून जर काय वाढलं, बॉल वगैरे चेन टेशनर वगैरे वाढलं तर 20-22 पर्यंत जाईल. 20-22 पर्यंत गाडीला क्लच प्लेट टाकून सक्सेसच होणार नाही गाडी. पार्ट BS4 अवेलेबल होतात होतात की. बाकी अजून काय खोलल्यानंतर काय एखादा कुठला पार्ट, हाफ इंजन जरी म्हटलं तरी हाफ इंजनला एखादा पार्ट वाढला तर ते टाकवच लागतो आपल्याला. खोलल्याशिवाय तर कळणार नाही आपल्याला. अंदाजे 22 एक अंदाजे 22 पर्यंत बघून चालू. किती वेळ लागेल गाडी? त्यांनी सांगितले गाडीचं ऑइल खाती आहे गाडी, तर 22 पर्यंत सांगितलं. वेगळ्या गाडीला एकदा चेक करून किती होते, वेगळ्या गाडीला चेक केली तर आपल्याला आता गॅस तर गाडी रिपेअर करायला एवढा खर्च लागणार आहे, तर म्हटलं लोकल गॅरेजला एकदा विचारून घेऊ आपण काय. तिथून दुर्गामाता मंदिराला गेलो, कारण गजानन महाराजांचा प्रकट होता, म्हटलं बघावं. तिथं आहे त्यांची मूर्ती, मंदिर बंद होतं. म्हटलं थोडं वेळात कुठे आता काहीतरी खाऊन वगैरे 1-1.5 तासाने यावं. आता थोडं वेळापूर्वी थोडंसं स्नॅक्स वगैरे खाऊन आपल्या फ्रेंड्ससोबत प्रतीक्षासोबत जायचं इकडं, बघायचं मंदिर आता तरी उघडलं की नाही. इकडं आपल्या खराडी बायपासकडे जाणार रोड कायम खराडी चौकात सिग्नलला गर्दीत असते, आणि गर्दीत पण काही नाही, पण लोक जे असे आडवे उभे गाड्या टाकून कशी चालवतात ना, त्यांनी गाडी चालवणाऱ्यांना मेनमध्ये भीती वाटते. नवीन लोक तर गाडी चालवायला इकडे येतच नाही, कारण इकडं 4 व्हीलर 2 व्हीलर त्यापेक्षा ते टँकर आणि हे एवढी गर्दी असते ना, नको वाटतं तिकडे यायला. त्यामुळं बघू आता, गर्दी असेल असं नाही वाटत मंदिरात, कारण असं काही एवढं काय लोक कोणाच्या माहितीच्या गोष्ट नाही आहे ती, त्यामुळं दर्शन होईल. ते झालं की आपल्याला जायचं इंडियन क्राफ्टला, जिथे मी त्या दिवशी जाताना सांगितलं होतं की सेल चालू आहे. बरेच अशा काही आर्टिकल्स, बरेच असे कला कुसर असे काही काही गोष्टी, सिरामिकचे पॉट्स, ते सगळं आलेलं आहे. बघूयात तिथं काय काय आहे नवीन. जर वाटलं चांगलं एखादी गोष्ट तर घेऊ, नाही तर फक्त बघायला जाऊ. तर मंदिर समोरच आहे, जाऊयात आता. मंदिरात गर्दी तर नाही आहे, मंदिर उघडं आहे. जे पूजा आहेत ते सगळी साफसफाई आणि नवीन हार फुलं लावतात त्याच्यावरती. गोप्रो आपल्या DJIमध्ये आपल्याला हे करायचं, रेकॉर्ड बघायचं कशी क्लॅरिटी येते वाईड अँगलमध्ये. ही मूर्ती मला खास आवडते, एवढी मस्त अशी वेगळ्याच म्हणजे कला अशी म्हणता येईल की गणपती मूर्ती, विठ्ठल रुक्मिणी, एकदम असे फ्रेश त्यांचे एक्सप्रेशन आहेत सगळ्या मूर्त्यांचे. आणि सगळ्यात प्रसिद्ध असलेली खराडीमध्ये आहे आपली दुर्गामाता, त्याच्यावरूनच नाव पडले दुर्गामाता मंदिर, दुर्गामाता मंदिर चौक. मूर्ती पण तेवढी आकर्षक आहे, जे प्रसन्न चेहऱ्याची मूर्ती आहे, सगळ्यांना आवडते ही मूर्ती.
तर जे बऱ्याच वेळा इथून येताना दिसतं की लोक सकाळपासून इथं दर्शनासाठी लाईन लावून असतात, कारण सगळ्यांच्या आवडीची गोष्ट आहे इथे मूर्ती आपली दुर्गामाता मंदिरमधली. त्यामुळं नंतर आपल्या इथेच गजानन महाराजांची मूर्ती आहे. आज त्यांचा गजानन महाराजांचा प्रकट दिन आहे, त्यामुळं इथं आलेलो. तर गजानन महाराजांची मूर्ती, त्यांना वस्त्र वगैरे ते लावतात पुजारी रोज. त्यांचा जे हार, साफसफाई पण चांगली ठेवतात. ही राधाकृष्णाची मूर्ती, ते पण जे प्रसन्न चेहऱ्याच्या मूर्ती आहेत, सगळ्या संगमरवराच्या आहेत आणि दिसायला सुंदर आहेत. एकदम कोरीव काम मस्त केलेलं आहे त्याच्यामध्ये. तर दर्शन झाले, थोडा वेळ बसूया आणि मग निघूया. आता निघू आपण इंडियन क्राफ्टचा जो सेल लागला आहे इथे अक्षरगंध बुक स्टॉल दिसला. हे आधी बऱ्याच वेळा येतात, पण इथं पुस्तकं मोस्टली असे इंग्लिशमधले पुस्तकं जास्त असतात, मराठीमधले थोडकी असतात, पण इंग्रजी आणि लहान मुलांची पुस्तकं इथे खूप आहेत. तर शाळेतल्या मुलांना द्यायला आता इथे एक ॲक्टिव्हिटी आहे, तर त्यासाठी मुलांना देण्यासाठी पुस्तक घेतली. इथं 300 रुपये पर KG लिहिलं आहे. आणि पर KGमध्ये खूप कमी पुस्तकं भेटतात बरं का. म्हणजे असं आपल्याला वाटतं की KGमध्ये घेतल्यानंतर खूप स्वस्त मिळतील, 300 रुपये पर KG हा खूप जास्त रेट आहे आणि त्यामध्ये पुस्तकं खूप कमी येतात. त्यामुळं ती एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे त्यांची. तर मी सांगितलं असतं की मराठीमध्ये पुस्तकं खूप कमी होती. हे बाहेर सिरामिकचे भांड्यांची स्टॉल आहेत, वेगवेगळ्या डिझाईनची, वेगवेगळ्या कलरची, आकाराची भांडी दिसतील. बाहेरच्या राज्यातले लोक आहेत, पण ते येताना एवढं सगळं घेऊन येतात. इथला सेल झाला की दुसऱ्या लोकेशनला जातात, तिथं सेल, तिथून झालं की तिसऱ्या चौथ्या अशा वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असतात. हे भोपळ्याच्या आकाराचे, हे नरसाळ्याच्या आकाराचे, सुरईच्या आकाराचे, बगळ्याच्या आकाराचे, सश्याच्या आकाराचे, बदकाच्या आकाराचे. खूप असे रंगीबेरंगी तुम्हाला इथं ऑप्शन बघायला भेटतील. आणि मोस्टली इथं इतके लोक येत आहेत ना, हे बघा नजर लागू नये, हे नजरचं एक नवीन चालू झालं. जिथं बघावं तिथे नजरच्या चेहरे आहे का, मी मजेची भांडी असतात. लोकांना ते नजरचं असं चिन्ह लावलं की नजर लागत नाही असं वाटतं. आता काय कोणाची मान्यता आहे, अंधश्रद्धा आहे माहीत नाही, पण त्यामुळं हे असे प्रोडक्ट विकणाऱ्यांनी ते खूप लावून धरलं आहे की नजरचं असं चिन्ह त्याच्यावरती पेंटिंग करायचं किंवा प्रिंटिंग करून घ्यायचं आणि ते विकायचं. भरपूर लोक येतात. त्यानंतर हे जेवणाचे यातले बघा पर्सच्या आकाराचे आहेत, त्याच्यावरची कलाकुसर आणि पेंटिंग एवढी मस्त आहे ना, म्हणजे त्यामुळे असं बघायला भारी वाटतात ते भांडे. आणि त्यात असे कॉफी मग पण भरपूर दिसले की असे वेगवेगळ्या आकाराचे, वेगवेगळ्या डिझाईनचे कॉफी मग आहेत की त्यामुळे लोक असे खरेदी करतायत त्याला, त्यांना वापरण्यासाठी. हे पानाच्या आकाराचे आहेत, माशाच्या आकाराचे आहेत, शंख शिंपल्यांच्या आकाराचे आहेत. असे तुटलेले पण असे वाटत आहेत, पण ते नक्की आहे, त्यांची डिझाईन आहे. भरपूर म्हणजे तुम्हाला ज्या पाहिजे त्या मनात येईल त्या आकाराचे, डिझाईनचे भांडी इथं ठेवलेले. फक्त सिरॅमिकचे, त्यामुळं भरपूर लोक घेत आहेत. जसे ज्यांना सिरॅमिकची भांडी वापरायची. बघा चेहऱ्याच्या आकाराचे कुंड्या आहेत, हे झाड लावण्यासाठी आहेत सगळ्या गोष्टी, कुंड्या. त्यानंतर पुढ्या पण बऱ्याच आहेत, जास्त नॉर्मल साध्या आपल्या रेग्युलर आकाराच्या. अशा वेगळ्या युनिक आकाराच्या कुंड्या ह्या साईडला ठेवल्या आहेत त्यांनी. पुढे
हे बघा पक्ष्यांच्या आकाराचे आहेत, हे बॅगच्या आकाराचे आहेत. आता इथं ह्या भैयाने मला विचारलं की कितीचा आहे कॅमेरा. मी सांगितलं 40,000. म्हटलं इतका छोटा कॅमेरा 40,000? म्हटलं हो, म्हणजे दिसायला छोटा आहे पण त्याचे यूज खूप आहेत. म्हणजे हे बघा चेहऱ्याचा कॉमेडी एकदम कार्टूनसारखा करत आहे. आणि हे तसे पुन्हा नजरच्या चिन्हाचे भरपूर लोकांच्या नजरवरती हे सगळं हे लावून धरलेलं. म्हटलं रीलसाठी पण मोबाईलमध्ये काढून घेतो, ते पण काढून घेतलं. नंतर त्याला सांगितलं की छोटा दिसतो आहे पण त्यात खूप फीचर आहेत त्यामुळे तो तेवढा महाग आहे आणि वॉटरप्रूफ आहे हे ते. तो म्हटलं घ्यायचा आहे असा एक कॅमेरा. हां म्हटलं चांगलं आहे, मग तुमच्या बिझनेससाठी वगैरे यूज होईल. ते बघून म्हटलं आता सगळ्या टाईपचे तर हे बघून झालं आहे. आता दुसरीकडे एवढे असे काही ऑप्शन शिल्लक नव्हते बघण्यासारखे. तेच कॉफी मग वगैरेच जास्त हे होते. इथं असे सेम रिपीट तेच ऑप्शन दिसायला लागले परत. मी सांगितलं ना कॉफी मगमध्ये भरपूर ऑप्शन आहेत. हे बघा हे सशाचे, कार्टूनचे, गुलाबाच्या आकाराचे, खाली पानाच्या आकाराचा ट्रे आहे त्याला. नंतर हे स्वयंपाकघरातले भांडे पण खूप होते, पर्सच्या आकाराचे आहेत. पुन्हा या नजरचं अख्खं सेक्शन आहे इथं पूर्ण. सगळे नजरची चिन्हाची कप आहेत, भांडी आहेत. तर आता आपण भेटू पुढच्या व्लॉगमध्ये असंच काहीतरी नवीन गोष्ट, नवीन जागेचा व्लॉग घेऊन. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा, तुमच्या फ्रेंड्सला पण सांगा शेअर करायला, लाईक करायला, कमेंट करा तुमचे काही ह्याच्यावरती जे तुमचे फीडबॅक असतील ते. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, सबस्क्रायबर वाढायला पाहिजेत.